जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हाळसा, आपण? मला आपल्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. अहो मग आपण मला बोलवणं पाठवायचं. मी आले असते आपल्याला भेटायला आपल्या कक्षात. मला खात्री आहे की नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार. नाहीतर अशा रात्रीच्या प्रहरी आपण आला नसता. होय, म्हाळसा, आपण चिंतित दिसत आहात. आपण जर मला सांगितलं तर मी आपल्याला नक्कीच सहाय्य करू शकेन. हो, मला त्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच मी आपल्याला भेटायला इथे आले आहे. मला आपली अनुमती हवी आहे. अनुमती? आणि तीही माझी? अहो, आपण जेजुरीच्या सम्राज्ञी आहात. आपण आज्ञा दिली तर सर्व गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. असं असताना आपल्याला कोणाच्याही अनुमतीची काय आवश्यकता? हो आहे, कारण आज आपल्या समोर जेजुरीची सम्राज्ञी म्हणून मी नाही आले, तर हेगडी प्रधानांची बहीण म्हणून आपल्या समोर अनुमती मागायला आले आहे. या, आपण बसून बोलूया. आपल्याला माझ्याकडून कशाची अनुमती हवी आहे? मला माझ्या बंधूंशी बोलायचे आहे. त्यांनी मला सहाय्य करावे अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्याशी मी बोलले आणि त्यांच्याकडून सहाय्य मागितलं तर चालेल ना? म्हाळसा, अहो हे आपले बंधू आहेत. आपण त्यांच्याशी कधीही बोलू शकता. एक बंधू म्हणून आपल्या बहिणीची काळजी दूर करणं हे कोणत्याही भावाचं कर्तव्यच आहे. आणि हे आपलं कर्तव्य कधीही विसरणार नाहीत याची मला खात्री आहे. परंतु आपल्याला ह्यांच्याकडून कोणत्या सहाय्याची अपेक्षा आहे हे मात्र मला नाही समजलं. लक्ष्मी देवी, आपण जाणताच की विवाहाच्या दिवशी हे बानूला भेटायला गेले होते. बानू ही यांची प्रिय भक्त आहे. त्यांना बानू प्रिय आहे. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची आणि बानूची भेट होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण त्यांची भेट घडलीच. मला याची काळजी वाटत राहते की हे जसे बानूला विवाहात भेटायला निघून गेले होते तसे पुन्हा ते तिला भेटायला जाणार नाहीत ना? परंतु असं का वाटतं आपल्याला? ठाऊक नाही, पण मला मनातून काळजी वाटते. माझी काळजी मी कोणाहीकडे बोलू शकत नाही. आपण आणि बंधू, आपण दोघेच असे आहात
ज्यांच्याकडे मी माझ्या मनातली काळजी बोलू शकते. आणि म्हणूनच मला बंधूंना भेटायचे आहे. हे मला सोडून परत बानूला भेटायला जाणार नाहीत ना, यासाठी मला त्यांचे सहाय्य हवे आहे. म्हाळसा, आपण चिंता करू नये. आपण आपल्या बंधूंना सारं काही नक्कीच सांगू शकता. एका बहिणीला आपल्या भावाला बोलण्यासाठी माझ्या अनुमतीची काहीच आवश्यकता नाही. मी यांना सांगते की आपण त्यांना भेटायला बोलवलं आहे. हे आपल्याला नक्कीच सहाय्य करतील याची मला खात्री आहे. आपल्याशी बोलल्यावर माझे मन सदैव मोकळे होते. आपण दोघे जर या जेजुरी गडावर नसतात तर मी इथे एकटीने काय केले असते हा प्रश्नच पडतो मला. आम्ही सदैव आपल्या सोबतच आहोत. आपण निश्चिंत राहा. मी यांना तातडीने आपल्याला भेटण्याचा निरोप देते. प्रधानजी, विघ्नही असणारच. आपण मनुष्य रूपात आहोत तेव्हा या विघ्नांना सामोरे जावेच लागेल. पण विघ्न आहेत म्हणून मी बानूकडे जाण्याचा निर्णय मागे घेईन असे नाही. देवा, तुम्ही बाणाईकडे जाणं न्याय्य कसं होईल याचं दायित्व माझं. येणारं विघ्न दूर कसं करायचं याचा विचार करून तुमच्या पुढे प्रस्तावही लवकरच ठेवतो. प्रधानजी, मी तुम्हाला अधिक कष्ट देत आहे, पण मी तुम्हाला नाही सांगणार तर अजून कोणाला सांगणार? देवा, पण म्हाळसा देवींना हे कळू नये की ही सूत्र मी सांभाळतोय ते. देवा, मी हे गंभीरपणे तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही हसताय. देवा, येऊ का? लक्ष्मी देवी, तुम्हा दोघांचं हे मात्र मला आवडतं. बाहेर काहीही घडो, तुम्ही आनंदात असता. देवी, तुम्हाला काही सांगायचं आहे का? मी येणारच होतो. हो, मला बोलायचं आहे. बोलावे? तुमच्याशी नाही, मला श्री खंडेरायांशी बोलायचं आहे. लक्ष्मी देवी, बोलावे? हो, परंतु त्यापूर्वी मला ह्यांना म्हाळसा देवींचा निरोप द्यायचा आहे. म्हाळसा देवींना तुमच्याशी बोलायचं आहे. आत्ता? हो, देवा, येतो. लक्ष्मी देवी, आपण बसावे. काय सांगणार आहात आपण? देवा, जे घडतं आहे ते कशासाठी आहे हे मला ठाऊक आहे. म्हाळसा देवींचा आपल्याशी विवाह होणं हा जसा वचनपूर्तीचा भाग होता, तसंच बानूचं अर्धभार्या होणं हा देखील त्याच वचनाचा एक भाग आहे. हो, आणि मला ठाऊक आहे की मी हे बोलणं अपेक्षित नाही, परंतु मला राहून राहून असं वाटत आहे की म्हाळसा देवींवर अन्याय तर होत नाही ना. त्या साक्षात पार्वती देवींचा अवतार आहेत याची त्यांना कल्पना देखील नाही. ह्या मनुष्य रूपात त्यांना स्वतःच्या मूळ रूपाची, शक्तीची जाणीवच नाही. परंतु त्यामुळे त्यांचा अवमान तर होत नाही ना.
नाही लक्ष्मी देवी, मला तरी तसे वाटत नाही. पण हे सर्व घडणे अपरिहार्य आहे आणि हे घडणारच. परंतु दिलेली वचनं देखील पूर्ण होतील आणि काही विघ्न देखील येणार नाही, असं काही करता येईल का? म्हणजे म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाची आठवण जर आपण करून दिली तर? माझ्या संसारात इतके प्रश्न असताना माझे बंधू श्री हेगडे प्रधान यांना त्या संदर्भात मी कधीच का नाही सांगितलं? खरं तर हे मला खूप आधी सुचायला हवं होतं. देवी, लक्ष्मी देवींनी तुमचा निरोप दिला. तुम्हाला काही महत्वाचं बोलायचंय म्हणून? हो, तुम्ही बसा ना. नाही, बोला तुम्ही. आज मी तुम्हाला प्रधानजी म्हणून बोलवलं नाहीये. आज मी तुम्हाला माझे बंधू म्हणून बोलवलं आहे. मला तुमच्याशी बंधू या नात्याने बोलायला आवडेल. जेजुरीत तुम्ही प्रवेश करण्याआधीच मी तुम्हाला वचन दिलं होतं की तुमचा बंधू म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. मग बंधू म्हणून मला सांगा, माझ्या संसारात मी कुठे कमी पडते आहे का? श्री खंडेरायांची अर्धांगिनी म्हणून माझी जी दायित्व आहेत ती मी पूर्ण केली नाहीत का? की मी माझ्या प्रेमात काही कमी पडले? मला सतत असं वाटतं की मी जरी माझे सर्वस्व यांना दिले असले तरी हे पूर्णपणे माझे झालेले नाहीत. माझ्या संसारावर सतत बानू नावाच्या मुलीचं सावट का असतं? तुमच्या हे लक्षात येत नाही का की तुम्हाला लक्षात येऊनही तुम्ही दुर्लक्ष करत आहात आणि तुमच्या बहिणीचा संसार निर्विघ्न सुरू राहावा असे तुम्हाला नाही का वाटत? तुमच्या बहिणीचा संसार निर्विघ्न सुरू राहावा असे तुम्हाला नाही का वाटत? देवी, या राज्याचा प्रधान आणि तुमचा बंधू अशा दोन भूमिका मला पार पाडाव्या लागतात. ह्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही तर मग सांगा आम्ही काय करू. तुम्ही सांगितलेलं कार्य लवकरच पार पडलेलं असेल. मग पहिलं कार्य सोपवते. ती बानू इथे गडावर येणार नाही आणि हे गड सोडून तिला भेटायला जाणार नाही. असं काहीतरी करा. श्री खंडेराय म्हणतायत की मला बाणाईकडे जायचंय आणि म्हाळसा देवी म्हणतायत त्यांना तिच्याकडे जाऊ देऊ नका. कार्य अवघड आहे. तुम्ही काय बोलला नाहीत? मी श्री खंडेरायांना जाण्यापासून थांबवेन, पण तुम्ही असं होऊ देऊ नका की तुम्हीच त्यांना जायला सांगाल. येऊ मी?
लक्ष्मी देवी, तुम्ही काय म्हणता आहात ते मला कळत आहे, पण तुम्ही म्हणता तसा दुसरा काही पर्याय असेल असे मला वाटत नाही. परंतु मी म्हणाले त्याप्रमाणे म्हाळसाला त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण करून दिलं तर. तुला आणि जयद्रीला जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचे विस्मरण होईल. ते शक्य नाही, कारण हे असे घडावे ही पार्वतीची इच्छा होती. त्यावेळी मी तिला सांगितले की तू तुझे शब्द मागे घे, याचा तुला त्रास होईल, पण तिने तिचे शब्द मागे घेतले नाही. माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. प्रधानजी, तुम्हाला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. थांबू नका. तुम्ही बाणाईकडे जाऊ नये असं मला वाटतं. हे म्हाळसाचे बंधू बोलता आहेत, प्रधानजी नाही. हो, पण हे आज ना उद्या होणारच होतं. तुमचा संसार निर्विघ्न सुरू राहावा यासाठी बहिणीच्या नात्याने त्यांनी माझ्याकडे सहाय्य मागितलं आहे. म्हणजे तुम्ही शब्दात अडकला आहात. या परिस्थितीत आपण अशा नवीन पर्यायाचा विचार करायला हवा की ज्यांनी सगळेच प्रश्न सुटतील. ते कसे ते मला कळत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी बानूकडे जाऊ नये, ठीक आहे, पण ह्यापुढे काय करायचे ते तुम्हीच मला सांगा, कारण मला तरी दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाहीये. हे विघ्न दूर कसं करायचं ते आपण पाहू. मला थोडा अवधी द्या. काय बी झालं तरी खंडोबा राज आहे जेजुरीचं. त्यांचं लग्न झालं हाय, त्यांचा संसार हाय. त्यांचं तर अगोदरच लगीन झालं आहे. तू काय अशीच वाट बघत बसणार आहेस का? लोकांना जर कळलं की तू खंडोबांशी लगीन करायला थांबली आहेस आणि असं झालंच नाही तर काय करावं?
आता तुम्हीच सांगा मी करावं तरी काय. मला जे तुमच्याबद्दल वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता असं असताना मी बाच्या भीतीचं काय करावं. तुम्हीच मला काहीतरी वाट दावाजी. मी काय करावं ते सांगा देवा. महाराज वय महाराजच सांगतील मला मी काय करायला हवं ते. मला महाराजांनी हुडकाय हवं, त्यासनी भेटायला हवं. वय वय आत्ताच जाते महाराजांनी भेटाय. वय